पिक्चर नाही, चित्रपट काढलाय. पिक्चर कळलं काय तुम्हाला? पिक्चर म्हणजे ज्यांचं डोकं पंक्चर झाले ते पिक्चर म्हणतात. चित्रपट अतिशय उत्तम काम आहे की जागृती होणं अत्यंत अत्यावश्यक होतं. फार उशीर झाला. अर्थात आम्ही समाजाच्या गतीने चालणार नाही आहोत. 40-42 वर्ष झाली आम्ही संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदुस्थानच्या भवितव्याशी जोडलेलं आहे. ते कसं हे समाजात कायम लोकांना शिकवतोय. चित्रपटामुळे काय फरक पडेल असं वाटतं का? चित्रपटामुळे या संभाजी महाराजांचे विचार पोहोचवण्यामध्ये चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावेल का? काढावेत का? विचार संभाजी महाराजांचे विचार बदल होईल का काय समाजामध्ये? संभाजी महाराजांचं जीवन शिवछत्रपतींच्या इतकंच अत्यंत उदात्त, पवित्र आणि अत्यंत प्रेरणादायक आहे. चित्रपटामुळं काय फरक पडेल का अजून समाजात? एक लक्षात ठेवा, तो तात्कालिक असतो. त्या चित्रपटाचा परिणाम तात्कालिक असतो. शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचं प्रत्यक्ष दर्शन ज्यांच्या जीवनात आहे अशी असंख्य माणसं तरुण वयातली उत्पन्न करणं हे कायमस्वरूपाचा परिणाम करणारी गोष्ट आहे. ती आम्ही करतो. आम्ही हा शोकाचा, दुःखाचा, सुटकाचा महिना आम्ही पायात घालू नका. आजकाल सगळेजण कुठल्या तरी अंत्ययात्रेला गेल्या सगळं साहेबाचं खरकट खाल्ल्यामुळं आपण बोडक्या आहोत. डोक्याला घालू नका. अशा हा दुःखाचा, शोकाचा महिना आहे. एकदाच जेवा, गोड खाऊ नका. या महिन्यात कुठल्याही शुभप्रसंगाचं आयोजन करू नका. कारण संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदुस्थानच्या भवितव्याशी जोडलेलं बलिदान आहे. जितकं शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी हे वाक्य बोलणारा कवी भूषण तो बोलतोय. तितकाच संभाजी महाराज धर्मासाठी बलिदान होते तो सुन्नत होती सबकी. 350-400 वर्षापूर्वीच हा देश सगळा इस्लाममय होऊन अल्लाह की सल्तनत बन जाता था. अत्यंत श्रेष्ठ बलिदान आहे ते. त्या बलिदानातून या देशाचा शत्रू इस्लाम, पाकिस्तान याच्याबद्दलची चीड, राग, द्वेष, सूडाची भावना उत्पन्न झाली पाहिजे. ज्या देशाला आपल्या शत्रूची चीड नाही, राग नाही, द्वेष नाही, सूडाची भावना नाही तो देश टिकू शकत नाही विश्वाच्या संघर्षात. तर विश्वाच्या संघर्षात टिकण्यासाठी शिवाजी, संभाजी या प्रेरणा उभ्या हिंदुस्थानमध्ये निर्माण करणं हे देशकार्य सर्वात मोठं देशकार्य आहे. पण यांचा अवमान केला जातोय आता शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा. अनेक जण वक्तव्य करतायत. काल अबू आझमी म्हणले की औरंगजेब उत्तम प्रशासक होता. तो म्हणणारे हिंदू आहेत ना? अबू आझमी म्हणले. अबू आझमी ते का बोलू शकतात? तर हिंदू समाजाला राग, चीड, संताप, द्वेष आणि पुढच्या क्षणाला आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व संपेल ही भीती नाही म्हणून. अबू आझमी या देशाचा आणि अबू आझमीसारखे सगळेच या देशाचे क्रमांक 1चे शत्रू आहेत. हे निर्भयपणाने बोलण्याची हिंमत नसलेला समाज आहे म्हणून तो बोलतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.